नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल स्नेकरमध्ये. तर आज आहे स्पेशल डे. तर आज आहे आमची 3rd एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. सो याच दिवशी आम्ही एकमेकांना होकार दिला होता लग्नासाठी. सो आज तो दिवस आम्ही सेलिब्रेट करतोय. सो स्टे ट्यून. मंडळी, हाच तो दिवस. काही दिवस आपल्यासाठी खूप खास असतात, जसे की आपली एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी किंवा आपल्या लग्नाचे वाढदिवस आणि एकमेकांचे बर्थडे. तर ते आपण आवर्जून सेलिब्रेट केले पाहिजे, कारण की त्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात. तर दोघांची पण कामे संपून आम्ही चाललो इस्कॉन टेम्पलमध्ये. सो तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही तुमची ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट करता. तर या 3 वर्षात आम्ही एकमेकांकडून खूप काही शिकलो. ट्रस्ट, रिस्पेक्ट आणि लव. And if you are watching this, thanks for being part of this adventurous journey. तर गाईज आत्ता आम्ही पोहोचलो इस्कॉन टेम्पलमध्ये आणि इथलं वातावरण ते खूप पीसफुल आणि शांत आहे. तर चला मग आता कसं वाटत नाही मग तुम्हाला आता इथे येऊन? एकदम छान छान. आणि आज मेन म्हणजे गर्दी पण नाही आहे आणि विकेंडला जास्त गर्दी राहते, पण वीकडेजला एवढी गर्दी नाही राहत. तर आम्ही आत्ता संध्याकाळच्या वेळेला आलो आहे. सो एकदम सुंदर वाटतंय आणि मी तुम्हाला दाखवते किती छान वाटतंय इथे. हे बघा गाईज, किती सुंदर आणि छान वाटतंय. सो गाईज, इथे येण्याचं कारण म्हणजे ग्रॅटिट्यूड. देवाने आपल्याला जे सगळं दिलंय, तर आपण त्याच्यासाठी देवाला धन्यवाद बोललं पाहिजे. तर इथे आम्ही आता घेतलाय. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास बंदी घातली आता, त्याच्यामुळे आतमध्ये शूट करता आलं नाही. आम्ही आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलोय. दर्शन पण छान झालं. हॅलो गाईस, तर आता आम्ही आलोय डिनर करण्यासाठी इथे ब्लू वॉटरला. हे बघा माझ्या पाठीमागे किती छान वॉटरफॉल होते. आणि ह्या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा हा ॲम्बियन्स किती छान आहे. गाईज, ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणजे आमच्यासाठी वेळ आणि अटेन्शन महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. तुम्ही पण असे छोटे छोटे क्षण जगायला शिका आणि एन्जॉय करा.